आकाशवाणी नागपूर सादर करीत आहे कार्यक्रम मी सशक्त. श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपण एका हाताने रंगविणार चित्रकलेची दुनिया या विषयावर चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी प्रशिक्ष संजय बनकर यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, मी सशक्त या कार्यक्रमात मी आशिष सातपुते सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, मी सशक्त या कार्यक्रमात आपण नेहमी दिव्यांग व्यक्तींच्या मुलाखतीतून त्यांनी केलेल्या साहसाबद्दल, त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आणि त्यांनी केलेल्या सखोल कार्याबद्दल आपण नेहमी जाणून घेत असतो. आणि त्यांनी आपल्या केलेल्या अपंगत्वावर अर्थात दिव्यांगावर केलेली मात त्यांच्याच शब्दातून आपण ऐकून घेत असतो. तर आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये असेच एक दिव्यांग व्यक्ती आलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रशिक्ष संजय बनकर. तर प्रशिकजी, तुमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. तर मी सशक्त या कार्यक्रमात आपला पहिला प्रश्न नेहमी असाच असतो की आपला जन्म केव्हा झाला ते आमच्या श्रोत्यांना कथित करा. तसेच तुमचं प्राथमिक शिक्षण म्हणजे तुमचं बालपण आणि बालपणापासूनचं प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं, कुठल्या गावात झालं, त्याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना कथित करा. नमस्कार. माझं नाव प्रशिक्ष बनकर आहे. माझा जन्म हा यवतमाळमध्ये 9 एप्रिल 2005ला झाला आहे. मी आणि माझं प्राथमिक शिक्षण हे नंदुर्ग विद्यालय यवतमाळ येथे झालं आहे. यामध्ये माझं 1ली ते 4थी हे प्रायमरी जे शिक्षण होतं ते श्री सत्यसाई विद्यानिकेतन या शाळेमध्ये झालं आणि 5वी ते 10वीपर्यंत मी नंदुर्ग विद्यालय या शाळेमध्ये शिकलो. बरं, मग पुढचं शिक्षण जे आहे मिडल स्कूलचं तुम्ही कुठली शाळा सांगितली? नंदुरकर विद्यालयामध्येच झाले का? हां. बरं, मग तुमचे आई वडील काय करतात? माझे वडील जे नंदुरकर शाळेमध्येच एक कार्य करतात आणि त्यामध्ये माझे बाबा कधी चपराशी राहिले आहेत, त्यानंतर स्विमिंग कोच म्हणून बी कार्य केले आहे आणि आता सध्या त्यांनी सुपरवायझर म्हणून नंदुरकर कॉलेजमध्ये इथे काम करत आहेत. अच्छा. आणि आई सध्या म्हणजे घरगुती काम करतात. आता घरची जी हालातीची परिस्थिती आहे त्यामुळे आई पण कामाला वगैरे जाते, घरगुती धुणे भांडे हे काम करते. अच्छा. म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तुमचं कौटुंबिक जीवन सुरू आहे. तुम्हाला भाऊ बहीण वगैरे किती आहेत? मग मला एक लहान छोटी बहीण आहे. अच्छा. काय करते ती? ती आता सध्या शिकत आहे. कुठल्या वर्गात? 6वी मध्ये आहे. 6वी मध्ये आहे, म्हणजे लहानच झाली. अच्छा. मग आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही नागपूरला आलात? हो. तर कोणतं शिक्षण तुमचं सध्या सुरू आहे? सध्या मी चित्रकला महाविद्यालय येथे BFAचं शिक्षण घेत आहे. आता सध्या मी BFA सेकंड इयर या पेंटिंगच्या क्लासमध्ये आहे. सध्या मी BFA हे शिक्षण चालू आहे माझं. त्यामध्ये माझं फिगरेटिव्ह म्हणजे हे स्टडी आणि ड्रॉइंग फ्रॉम लाईफ यामध्ये माझा विशेष आवड आहे. अच्छा. कारण चित्रकला महाविद्यालय म्हटलं तर त्या ठिकाणी बरेच कोर्सेस आहेत आणि मला वाटतं BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, यामध्ये भरपूर विषय आहेत. तर त्यापैकी तुम्ही पेंटिंग हा विषय निवडलेला आहे. पण पेंटिंगमध्ये पण वेगवेगळे स्पेशलायझेशन मला वाटतं आहे. तर तुमचं स्पेशलायझेशन तुम्ही काय सांगितलं? माझं स्पेशलायझेशन हे फिगरेटिव्ह मध्ये पोर्ट्रेट हे आहे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ असं तुम्ही काय सांगू शकाल? उदाहरणार्थ म्हणजे BFA हे कोर्स फाईन आर्ट्सचा आहे. त्यामध्ये अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट्स या पेंटिंग यामध्ये एक विशेष फरक असतो. त्यामध्ये पेंटिंगमध्ये असे खूप सारे विषय असतात. त्यामध्ये पिक्टोरियल पेंटिंग असते आणि एक स्टुडिओचा विषय असतो, त्यामध्ये पोर्ट्रेट आणि ड्रॉइंग फ्रॉम लाईफ असतात. तर माझा विशेष आवड आहे ड्रॉइंग फ्रॉम लाईफ आणि पोर्ट्रेटमध्ये. तर त्यामध्ये काय असते की एक मॉडेल आपल्या समोर असतो आणि त्या मॉडेलचं आपण ऑब्झर्वेशन करून आपण त्या कॅनव्हासवर त्याचे व्यक्तिचित्र काढणे, त्याचं रेखाटन करणे, अलग अलग मीडियम यूज करणे,
त्यातून त्याचं वेगवेगळं सौंदर्य त्याच्यातून दर्शवणे हे आपलं काम त्याच्यात दाखवावं लागतं. अच्छा, मग तुम्ही हे डायरेक्टली ब्रशनी करता की असं पहिले पेन्सिलनी स्केच करून वगैरे करता? आता माझं तर सध्या सेकंड इयर आहे, तर आम्हाला एक लिमिटेशन राहते की ते कॅनव्हासवर आपल्याला पहिले स्केच करून दाखवणे, एक रफ स्केच तयार करणे, एक रफ स्केच तयार करून पहिले सरला दाखवले, असं करत करत आपल्याला समोर समोर जावं लागते. पहिले पेन्सिलनं करणे, मग त्याच्यावर आउटलाईन करून ब्रशनी कलर वगैरे अप्लाय करणे, हे आम्हाला शिकवलं जाते. अच्छा, म्हणजे एक प्रकारे तुम्ही व्यक्तिचित्र काढताना एक त्यांचा फोटोग्राफ घेतल्यासारखंच आहे. फोटोच म्हणजे करतोय, पण ते हाताने तयार केलेलं. हा, पण फोटो घेणे हे म्हणजे सेम टू सेम तसं छापणे होऊन जाते, ते कॉपी होऊन जातं. पण आपण कॉपी नाही करताय, आपण आपल्या ऑब्झर्वेशननी त्याला निरखून परखून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि आपल्या रंगातून आपली फिलिंग, आपले विचार त्या पेंटिंगमध्ये मांडतो. त्या व्यक्तिचित्रामध्ये पण आपण आपले विचार एक दर्शवू शकतो. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा हसरा चेहरा व्यक्तीचा, त्याचे डोळे, त्याचं नाकाचा उंचवटा, कान वगैरे हे जे काही आहेत, केसांची वळण वगैरे, ते मग तुम्ही स्वतःच्या बुद्धीने, तर्कबुद्धीने त्याला वापर करून त्याला सुशोभित करणे हे तुमचं महत्वाचं काम आहे. आणि पोर्ट्रेट हे असा विषय आहे ज्यामध्ये आपण म्हणजे समोरचा आपण त्याचा स्वभाव आपल्या त्याच्या डोळ्यावरून, नाकावरून, त्याच्या हावभावावरून, त्यांचे वळणावरून, त्यांच्या स्किनच्या याच्यावरून आपण त्याचा स्वभाव ओळखून आपण ते कॅनव्हासवर रेखाटत असतो. त्यामध्ये आपला जो विचार आहे तो त्या कॅनव्हासवर असला पाहिजे, त्यांचा स्वभाव त्या याच्यावर कॅनव्हासवर आपला आला पाहिजे. किती मोठा कॅनव्हास तुम्हाला घ्यावा लागतो? आता सध्या सेकंड इयर मध्ये असल्यामुळे माझं हाफ एम्पिरियर चालू आहे. म्हणजे हाफ इंच म्हणजे साईज काय असतो त्याचा? 15x20 इंचामध्ये. 15x20 म्हणजे जवळपास 1.25 फूट बाय 1.5 फुटाच्या मध्ये आपण जर विचार केला. आणि कॅनव्हास कशाचा बनलेला असतो? सध्या आम्हाला कॅनव्हास म्हणजे एक 2D मटेरियल दिलं आहे. अच्छा, त्यावर आम्ही सध्या ऑइल शीटवर करत आहे, ऑइल कलर. अच्छा अच्छा, म्हणजे कापडीच असतो का तो? नाही, सध्या ऑइल पेपर हा पेपरचा आहे, पण त्याच्यावर ऑइलची एक कोटिंग असते, त्यामुळे जो ऑइल जो कलर आपण अप्लाय करतो तो आरपार हे नाही होत, त्याचं नुकसान होत नाही कलरचा. आणि जो कॅनव्हास ओरिजिनल राहतो तो कापडाचा राहतो. अच्छा अच्छा, बरं, आता आपण थोडं तुमच्या दिव्यांगाकडे वळूया. तुम्हाला सध्या एका हाताचं दिव्यांगत्व आहे, आणि तो तुमचा कोणता हात आहे? माझा लेफ्ट आहे, डावा हात आहे. तर आमच्या श्रोत्यांना पण या कार्यक्रमातून, अर्थात मी सशक्त या कार्यक्रमातून, तुम्हाला दिव्यांगत्व असं कसं निर्माण झालं? काही ऍक्सिडेंटमुळे झालं की कसं झालं ते थोडं संक्षिप्तपणे कथित करा. तर मी आधी म्हणजे बरा होतो, पण त्यामुळे मधामधात जेव्हा 2022ची गोष्ट आहे, त्यामध्ये माझं पहिलं जेव्हा ऑपरेशन झालं, त्यामुळे अचानकपणे तिथे गाठ निर्माण झाली माझ्या छातीवर. तिथे ती गाठ आधी पहिले नॉर्मल होती, तर डॉक्टरांनी आम्ही लगेचच ते ट्रीटमेंट करून काढून टाकले होते. तर त्यामुळे काय झालं की त्याच्यावर ते इन्फेक्शन होतं, ते आतमध्येच राहिलं. तर ते नसांमधून जे इन्फेक्शन उरलेलं होतं ते एका वर्षाने 2023 मध्ये ते परत येत राहिलं. त्यामुळे कॉलेजला आल्यामुळे मला जास्त त्याच्यावर लक्ष देता आलं नाही. तर त्यामुळे ते वाढत गेली, आणि त्यावर आम्ही हळूहळू ट्रीटमेंट घेत राहिलो होमिओपॅथीमध्ये. पण आता सध्या ते वाढत गेली, तर वाढल्यामुळे ते कॅन्सरमध्ये रूपांतर झालं त्या गाठीचं. तर आम्ही खूप सारे दवाखाने बघितले, नागपूरमध्ये, अकोलामध्ये, यवतमाळमध्ये. पण ही जी ट्रीटमेंट होती ती अतिशय म्हणजे हार्ड होती, कारण की जी नस असते हार्ट ते ब्रेनपर्यंतची, ती नसीच्या जवळपास ती गाठ होती. अच्छा, तर यामध्ये माझं हे वाचणं हे कठीण होतं. त्यामुळे आम्ही एम्स हा दवाखाना निवडला. त्यामध्ये मी ट्रीटमेंट घेणं सुरू केलं. CT स्कॅन, MRI हे वगैरे सर्व आम्ही करून घेतलं. त्यामध्ये मला माहीत पडलं की ती गाठ माझ्या हाताच्या एवढ्या आतमध्ये गेली आहे की तो हात काढावा लागेल. आणि डॉक्टरांनी अतिशय म्हणजे प्रयत्न केला माझा हात वाचवायचा. पण जेव्हा ऑपरेशनच्या मधात माझा हात काढला आला
आणि त्यातून गाठ काढायची प्रक्रिया चालू होती. त्यामध्ये त्या प्रक्रियेच्या अंदर माझा हात हा निळा पडला आणि त्यामध्ये पॉयझन निर्माण झालं. त्यामुळे माझा हात काढल्याशिवाय कोणता पर्याय होता नाही. जर तो हात तसा राहिला असता तर आय थिंक तरी मी जे हे काम करत आहे त्या काम करण्याच्या याच्यात राहिला नसतो. आता जे हे आहे ते चांगलं आहे. अच्छा, म्हणजे पण तुम्हाला ऑपरेशनरित्या कॅन्सरची गाठ वगैरे आल्यामुळे तुम्हाला तुमचा हात शरीरापासून वेगळा करावा लागला, म्हणजे त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये ॲम्प्युटेशन म्हणतो. तर ॲम्प्युट करावा लागला. तर ही दुःखाची गोष्ट आहे, कारण त्यामुळे आपल्याला एक दिव्यांगत्व निर्माण झालेलं आहे. आणि अशा प्रकारचे दिव्यांगत्व भरपूर आहेत आज जगामध्ये. आपण विचार केला, भारतात मध्ये विचार केला तर दिव्यांगत्व हे निरनिराळ्या पद्धतीने येतं. कुणाला व्यंगतः जन्मापासूनच येतं व्यंग, आणि कुणाला ॲक्सिडेंट्समुळे सुद्धा येण्याची शक्यता असते. जन्मतः म्हटला तर मग कुणाला पोलिओ वगैरे झालेला असतो, आणि ॲक्सिडेंटमुळे सुद्धा कधी पाय कधी हात हा फ्रॅक्चर होऊन किंवा पूर्णतः त्या हाडाचा चुराडा झाल्यामुळे सुद्धा तो पूर्णतः वाचू शकत नाहीत. अशा वेळेस मग ते अंग पूर्णतः बाजूला करून जेव्हा आपल्याला अपंगत्व येतं किंवा दिव्यांगत्व येतं तर हा जीवनाचा एक कलाटणीचा भाग आहे, आणि तो कुणालाही येऊ नये असं सगळ्यांनाच वाटतं. पण आता आलेलं असतं तर त्याला पर्याय नसतो. तर अशा व्यक्तींसाठीच आकाशवाणी नागपूरतर्फे हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे, तो म्हणजे मी सशक्त. तर मी सशक्त होण्यासाठी आज तुमचे काय प्रयत्न आहेत? सर, जे अपंगत्व असते ते आपल्या हातात नाही आहे. जे होणं आहे ते होणंच आहे. तर आपण त्या अपंगत्वाला स्वीकार करणे आणि त्याच्यावर मात करून आपण जीवन जगणे हे एक अलग गोष्ट असते. बरोबर. त्याला स्वीकार करणे, आपली हालत आपण स्वीकार करणे आणि त्याच्यावर मात करणे आणि जीवन जगणे, न थांबणे, हे जीवनाचा एक प्रवास असतो. बरोबर. जिथे थांबलं तिथे तो प्रवास खतम होऊन जातो. त्यामुळे चालत राहणे हे महत्त्वाचे आहे. जर नेचर आपल्याकडून एक वस्तू घेत आहे तर त्याच्यामध्ये आपण आपल्याला ते ॲडिशनल वस्तू तो देतोच. जसं की मी आता माझा हा एक हात गेला, त्यामुळे मी आधी जेव्हा कॉन्फिडन्स होतो त्याच्यापेक्षा जास्त आता माझ्यामध्ये कॉन्फिडंट आहे, कारण की मी जो काम 2 हातांनी नव्हतो करत तो आज मी एका हाताने करून दाखवतो. अच्छा, तर तुम्हाला एका हाताने तुम्ही सर्व कार्य करीत आहात. ड्रॉइंग, पेंटिंग, तुमचं सामान घेऊन जाणे, बॅग पकडणे, सुटकेस पकडणे, इव्हन घरचे कार्य करणे, स्वयंपाकाचं कार्य असो की अजून आपल्या कुठे गाडीमध्ये चढायचं असो, तर आपल्याला हँडलला पकडावंच लागतं. तर तुम्ही सगळं काही एका हाताने तुमचं कार्य सिद्धीच नेत आहात आणि तुमच्या जीवनाचं एक सार्थक तुम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करीत आहात, ते पण सशक्तपणे. तर खरोखर तुमचं एक साहस आहे, तुमचा एक त्याग आहे, आणि तुमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे प्रयत्न. प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रयत्न करून राहिलेत, आणि दिव्यांग व्यक्तींना प्रयत्न करणे आणि आपली मनाचं धैर्य आणि मनाची खंबीरता ही फार महत्त्वाची ठरते. बरं, आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एक गीत वगैरे ऐकायला नक्कीच आवडेल. तर तुमचं मराठी, हिंदी, तुम्हाला जे गीत आवडत असेल ते तुम्ही सांगू शकता, ते आपण श्रोत्यांना नक्कीच ऐकवू. तर मला असं मी गीत वगैरे जास्त ऐकत नाही, पण मला तेरे हवाले हे लाल सिंग चड्ढा या मूवीमधलं गाणं मला फार ऐकायला आवडतं. अच्छा, काय गीताचे बोल थोडे म्हणून दाखवाल? तेरे हवाले कर दिया असं काहीतरी त्या गाण्याचे बोल आहेत. बरं, आपण नक्कीच ते गीत आकाशवाणीच्या मार्फत आणि तुमच्या आवडीचं गीत आमच्या श्रोत्याला नक्कीच ऐकू. तर श्रोते हो, प्रशिकचं हे गीत आपण ऐकलं आणि त्यांच्या आवडीचं गीत आपल्याला पण नक्कीच आवडलं असणार. बरं, जाता जाता प्रशिक, जेवढे काही दिव्यांग व्यक्ती आहेत आज, मग ते पुरुष असो की स्त्री असोत, त्यात वयाची काही आपल्याला मर्यादा सांगता येत नाही. अशा व्यक्तींसाठी तुम्ही असा काय संदेश देणार तुमच्या मुखातून दिव्यांग व्यक्तींसाठी? तर माझा असा संदेश आहे की जीवन हे प्रवास आहे एक, त्यामध्ये एका जागेवर थांबून
आपण इथे संपून जाणं हे महत्त्वाचे नाही आहे. आपण प्रवासाला कठोरपणे आणि एकदम जिद्दीने ते समोर जाणे, ते परिस्थितींना लढून समोर जाणे हे महत्त्वाचे आहे. आपण एक्सेप्ट केलं पाहिजे आपली जे सिच्युएशन आहे, सर्व एक्सेप्ट करत आपण जीवन जगायला पाहिजे. अर्थातच, कारण आपल्यामध्ये दिव्यांगत्व जरी आलं आणि त्या दिव्यांगाला मात करून आपण सशक्त बनणं ही आज काळाची गरज आहे. तेव्हा श्रोते हो, आज मी सशक्त या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्ती प्रशिक संजय बनकर आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेत आणि त्यांनी आपल्या विषयी, स्वतःविषयी बरीच काही माहिती आपल्याला कथित केलेली आहे. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, आताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात एका हाताने रंगविणार चित्रकलेची दुनिया या विषयावर चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी प्रशिक संजय बनकर यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं आशिष सातपुते यांचं आणि सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.